नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वृक्ष पडण्याच्या घटना देखील शहरामध्ये घडत आहेत। आता आपण आहोत जिल्हा रुग्णालयाच्या जवळ, ज्या ठिकाणी आपण बघू शकतात की इथे जी वाहनं उभी होती त्या वाहनांवर गुलमोहराचं झाड पडल्यामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि या ठिकाणी आता अग्निशामक विभागाचं पथक जे आहे ते दाखल होऊन मदत कार्य सुरू झालेलं आहे। इथे इनोवा कार असेल किंवा स्विफ्ट कार असेल, या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येतं। नाशिक त्र्यंबक रस्त्यावरचं जिल्हा रुग्णालयाजवळचा हा परिसर आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची पार्किंग केली जाते। 4 चाकी वाहनं असतील यांची वाहनांची पार्किंग या ठिकाणी होते। जिल्हा रुग्णालयामध्ये येणारे डॉक्टर्स असतील किंवा इतर जे अभ्यंगत असतील ते या ठिकाणी वाहनं पार्क करत असतात। त्यानुसार इथे वाहनांची पार्किंग आपल्याला दिसून येते। काही वाहनं सकाळच्या सुमारास या ठिकाणी उभी करण्यात आलेली होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरामध्ये जो काही मुसळधार पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे या ठिकाणची जी वृक्ष आहे ती कोसळल्यामुळे उभ्या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येतं। आपण या दृश्यामध्ये बघू शकतात की ही जी वाहनं आहेत या वाहनांवर हे वृक्ष कोसळून काही वाहनांच्या काचा फुटलेल्या आहेत। वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान इथे झालेलं आहे। अग्निशामक विभागाचे पथक या ठिकाणी येऊन हे झाड जे आहे ते हटवण्याचं काम इथे सुरू करण्यात आलेले आपण हे दृश्य बघू शकतात की मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान इथे झाल्याचं दिसून येतं। ही वाहनं या वाहनांवर झाड कोसळल्यामुळे इथे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येत आहे। बघू शकतात आपण की किती मोठ्या प्रमाणातलं नुकसान या वाहनांचं झालेलं आहे। यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। नाशिक त्र्यंबक रस्ता इथे पदपथावर जे फुटपाथ आहे या ठिकाणी मोठी झाडं आहेत आणि इथेच पार्किंग देखील आहे। या पार्किंगमध्ये ही वाहनं उभी होती आणि गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही वृक्ष जे आहे त्या वाहनांवर कोसळल्यामुळे या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि त्यामुळे या परिसरामध्ये आपण बघू शकतो की बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे अग्निशामक विभागाच्या वतीने। आणि त्यामुळे या मार्गावरील वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या इथे निर्माण झालेली आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।